ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। जीवन सौंदर्य सूत्र या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा विषय आहे कसे राहावे जगात। कसे राहावे जगात। आता आपण या जगामध्ये जन्म घेतलेला आहे, तर इथे आपलं आयुष्य कशा प्रकारे घालवायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे। आणि त्यासाठी जरी आपल्याकडे सगळे शास्त्र सांगितलेले आहे, गीता सांगितलेली आहे, त्यामध्ये दिलेलं आहे कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे, पण काही काही गोष्टी फार अवघड असतात। आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही। पण स्वामी विवेकानंद काय म्हणतात, ते सगळं तुम्हाला घ्यायची गरज नाही। एखादा मोठा पंडित असेल, त्यांनी सगळी शास्त्र वाचलेली असेल, त्याला सगळ्या शास्त्राचं ज्ञान असेल, पण जर त्याच्या जीवनामध्ये आचरण नसेल तर त्या पांडित्याचा काहीच उपयोग नाही। आणि हे पण म्हणतात की तुम्ही जर फक्त 5 विचार घेतले आणि त्या 5 विचारांना जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्या पंडितापेक्षा सुद्धा विद्वान आहात, तुम्ही खरे शिक्षित आहात। ज्यांनी शास्त्र अध्ययन केलेलं आहे, ज्यांना सगळे ज्ञान आहे, पण जे काहीच आचरणामध्ये आणत नाही, त्यांचं ज्ञान म्हणजे काय नुसतं पुस्तकी आहे। तेव्हा आपल्याला व्यवहारामध्ये कशाप्रकारे जीवन जगायचं हे महत्त्वाचं आहे। आणि हेच या कवितेमध्ये आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। नित्य समाधान हेची खरे धन, सुखाचे साधन जीवनात। बघा, पहिलं सूत्र लक्षात ठेवा की आपल्याला या जगामध्ये जगायचं आहे तर मनामध्ये समाधान पाहिजे। समाधानासारखं मूल्य नाही। जीवनामध्ये समाधान पाहिजेच। जर जीवनामध्ये समाधान नसेल, संतुष्टी नसेल, तर तुम्हाला कधीही शांती मिळणार नाही। कारण मनुष्य काय होतो, लोभी होतो। त्याच्या मनाला जर समाधान नसेल तर तो कधीही तृप्त होणार नाही। त्यामुळे तो नेहमी अशांतीतच राहणार। म्हणून गीतेमध्ये सुद्धा भगवंत म्हणतात, संतुष्टः सततम योगी। जो नेहमी संतुष्ट आहे तोच खरा योगी आहे। म्हणजे संतुष्ट राहायचं, पण प्रयत्न मात्र करायचे। प्रयत्न करायचे, धर्माचं आचरण करायचं, आणि सगळं केल्यानंतर जे आपल्याला मिळतं त्यामध्ये आपण समाधान मानायचं। आपण कधीही कुणाशीही आपली तुलना करू नये। त्याला 1 लाख रुपये मिळतात आणि मला फक्त 25,000 मिळतात, ही तुलना करू नका। अशी जर तुम्ही तुलना केली तर तुम्ही जीवनामध्ये कधीही समाधानी होऊ शकणार नाही। तुम्हाला काय वाटतं, जो मनुष्य 1 लाख रुपये कमावतो त्याला समाधान आहे का? त्याला तर 10 लाख रुपये महिन्याचे पाहिजे। म्हणजे ह्या जगामध्ये कुणीही समाधानी नाही। आता तो 1 लाखामध्ये समाधानी नाही आणि तुम्ही 20,000मध्ये समाधानी नाही। तेव्हा इथे किती पैसे मिळतात हे महत्त्वाचं नाही, त्या पैशामध्ये तुम्ही संतुष्ट आहात हे महत्त्वाचं आहे। आणि त्यामध्ये आपण आपला खर्च कमी केला पाहिजे। इतर खूप लक्झरी करतात म्हणून आपणही करायची, त्याला काही अर्थ नाही। आपल्याला खरोखरच किती गोष्टींची आवश्यकता आहे, फारच कमी। रोटी कपडा मकान, म्हणजे अवर नीड्स आर फ्यू, अवर वॉन्ट्स आर मेनी। आपल्या गरजा फारच कमी आहे, पण आपल्या इच्छा खूप आहे। मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, आणि त्या इच्छा कधीही तृप्त होत नाही। तुम्हाला काय वाटते,
सगळी संपत्ती तुम्हाला मिळाली तर तुम्ही तृप्त व्हाल का? तृप्त होणार नाही. कितीतरी असे हे राजे होऊन गेले ज्यांनी आक्रमणं करून मोठमोठी राज्य मिळवली, पण त्यांना तरी कुठे समाधान होतं? अलेक्झांडर होता, हिटलर होता, नेपोलियन होता, यांनी स्वाऱ्या करून सगळं मिळवलं, पण त्यांना समाधान कुठे होतं? त्यांना समाधान नव्हतंच. आणि शेवटी काय झालं? स्वतःचा विनाश करून घेतला. समाधान तर झालंच नाही, पण स्वतःचा विनाश करून घेतला. म्हणजे बघा, असं होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे. थोडा खर्च कमी करायचा, त्यामध्ये भागवण्याचा प्रयत्न करायचा. खूप अपेक्षा ठेवायच्या नाही, कुणाशीही तुलना करायची नाही. आता एक जर शाळेमध्ये शिक्षक असेल, त्याला माहिती आहे की महिन्याला आपल्याला एवढेच मिळणार आहे आणि तो भाग्यवान आहे, कारण त्याला विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची संधी मिळालेली आहे आणि तिथे कुठेही त्याला भ्रष्टाचार करायची गरजच पडत नाही. बाकी नोकऱ्यामध्ये लोक किती भ्रष्टाचार करतात आणि शेवटी पेपरवर्क करतात, कारकुनाचं काम करतात. आता इथे तर शिक्षक तर विद्यार्थ्यांशी दररोज व्यवहार करतो, म्हणजे विद्यार्थी जिवंत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. म्हणजे शिक्षक झाल्यामुळे तो भाग्यवान आहे, पण तो समाधानी पाहिजे. त्यानं जर विद्यार्थ्यांकडून ट्युशनची अपेक्षा केली तर त्याला कधीही समाधान मिळणार नाही आणि तो आपलं कार्य पण चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. म्हणून हे पहिलं सूत्र लक्षात ठेवा की प्रयत्न करा, धर्माचं आचरण करून पैसे कमवा आणि जे काही मिळालं असेल त्यामध्ये समाधानी राहा. त्यामधून थोडंफार दान धर्म पण करा, भगवंताची भक्ती करा. ह्या गोष्टी तुम्हाला समाधान देईल. एकदा मनामध्ये लोभ शिरला की कधीही समाधान येत नाही. आनंदाची खाणं वसते अंतरी, विश्वास यावरी असू द्यावा. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? खरं म्हणजे आपल्याला आनंदच पाहिजे. आपण समाधानी का नाही? कारण आपल्याला वाटते की आपल्याला जास्त आनंद मिळाला पाहिजे आणि जेवढ्या जास्त वस्तू आपण घरी आणू तेवढ्या आपल्याला जास्त आनंद मिळेल. म्हणजे पैसे जास्त मिळाले तर भोग जास्त घेता येईल आणि भोगामुळे आपल्याला आनंद होईल, विषय सुखामध्ये आपल्याला आनंद होईल. ही जी आपली कल्पना आहे ती भ्रामक आहे. विषय सुखामुळे मनुष्य कधीही आनंदी होऊ शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, समजा तुम्हाला पुरणपोळी आवडते, तुम्ही किती खाल? 1, 2, 3, 4 पोळ्या खाल्ल्या की मग त्या पलीकडे तुम्ही खाऊच शकत नाही. कितीही चांगली वस्तू असली, कितीही आवडीची असली, पण एकदा पोट भरलं की तुम्ही खाऊ शकत नाही. मग तुम्हाला ती वस्तू नावडती होते, तुम्ही ती गोष्ट बघू पण शकत नाही कारण आता तुम्हाला गरजच नाही आहे. पण बघा, अजून दुसऱ्या दिवशी तुम्हाला पाहिजेच. म्हणजे क्षणिक तुमची इच्छा पूर्ण होते, पण कायमची पूर्ण होत नाही. तेवढ्यापुरता आनंद मिळतो आणि ते सुद्धा जर तुम्ही स्वस्थ असाल तर. तुम्हाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही ते पण खाऊ शकत नाही. म्हणजे विषयामध्ये कधीही आनंद नाही. हे जे आपल्याला वाटते की आपण खूप भोग घेतले तर आपल्याला खूप आनंद मिळेल, हा आपला केवळ भ्रम आहे. पण तो आनंद तुमच्या आतमध्ये आहे ना. तुम्हाला कुणाही वरती आणि कशाही वरती मुळीच अवलंबून राहायची गरज नाही. कारण बाहेरच्या गोष्टी कधी मिळणार हे सांगता येत नाही, मिळेल की नाही याची पण गॅरंटी नाही. म्हणून बाहेरच्या गोष्टीवर कशाला अवलंबून राहायचं? आपल्या आनंदासाठी आपण दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहायचं? आपल्या आतमध्ये जो आनंद आहे त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही. आणि तो प्राप्त झाला की मग हे सगळे आनंद एकदम तुच्छ वाटतात, त्यांना काहीच महत्त्व उरत नाही. असा तो आनंद आहे, कारण तो आत्मानंद आहे. म्हणजे तुम्हाला तो आत्मानंद मिळाला की बाकीच्या कोणत्याही आनंदाची तुम्हाला गरजच भासत नाही. म्हणून म्हटलं आहे, आनंदाची खाणं वसते अंतरी, विश्वास यावरी असू द्यावा.
फक्त आपला विश्वास पाहिजे. जर आपला विश्वास असेल की आपल्यामध्येच आनंद आहे, तर आपल्यामधला आनंद आपण शोधण्याचा प्रयत्न करू. आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. जो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे, ज्याला बाहेरच्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही, जो आत्मानंदामध्येच रत आहे, त्याला या बाहेरच्या गोष्टी आकर्षित करू शकत नाही. म्हणून तुम्ही आत्म्यामध्ये संतुष्ट राहा. आत्मन्येव च संतुष्ट. बाकी गोष्टीच्या मागे धावू नका. कारण तुम्ही जो आनंद शोधता आहात तो बाजारामध्ये मिळणारा नाही, तो बाहेर मिळणारा नाही, तो तुमच्या आतमध्ये कायमचा आहे. फक्त त्याला शोधायचं आहे. जी गोष्ट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शोधली पाहिजे. जो आनंद आतमध्ये आहे त्याला बाहेर शोधून कधी मिळणार आहे का? कधीच मिळू शकत नाही. पण आपला भ्रम असतो की आनंद आपल्याला हे जग देत आहे. हे जग आनंद आपल्याला देऊच शकत नाही, कारण खरा आनंद आपल्यामध्येच आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुमच्या आतमध्ये आनंद आहे, आनंदाचा ठेवा आहे, आत्मानंद आहे. यावर पहिले पक्का विश्वास ठेवा. आपला विश्वास नाही. आपल्याला वाटतं की सगळं सोडलं तर मग आपल्याला मिळणार काय? अरे सगळं सोडलं तर तुम्हाला त्याच्या पटीनं 100 पटीनं जास्त मिळेल. तुम्ही पहिले करून तर बघा, विश्वास तर ठेवा, अनुभव तर घ्या. काहीही न करता मला तो आनंद मिळाला पाहिजे असं म्हटल्यानं होणार आहे का? त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. जपानंद आहे, ध्यानानंद आहे, भजनानंद आहे, ब्रह्मानंद शेवटी आहे. आणि मग तो मिळाला की तुम्हाला कोणत्याच आनंदाची गरज नाही. म्हणून दुसरी गोष्ट आपण हे आहे की पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये समाधान पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आनंदासाठी आपण बाहेरच्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहू नये. तो आनंद आपल्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, सत्य हाची देव ठेवा ऐसा भाव दूर होतील अभाव शंका नसे. जीवनामध्ये आचरण करण्यासारखी तिसरी गोष्ट म्हणजे सत्य. सत्य हाच ईश्वर आहे. ट्रूथ इज गॉड. सगळ्या संतांनी सांगितलं की ट्रूथ इज गॉड. तर सत्य हाच ईश्वर आहे. श्री रामकृष्णांनी सांगितलं, विवेकानंदांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये सत्यवचनासारखा दुसरा कोणताही धर्म नाही किंवा कोणतंही मूल्य नाही. म्हणून सत्य हाची देव ठेवा ऐसा भाव. मनामध्ये असा भाव ठेवा की सत्य हाच ईश्वर आहे. आणि मग सत्याचं आचरण करा. कायावाच्या मनानं सत्याचं आचरण करा. बघा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा अभाव राहणार नाही. जर तुम्ही सत्याचं आचरण केलं तर तुम्ही जे बोलाल ते सत्य होईल. तुमच्यामध्ये मनामध्ये येणारा विचार सत्य होईल. पण सत्याचं आचरण करण्याचं धैर्य आपल्यामध्ये नाही. आपल्याला सगळं काही ताबडतोब पाहिजे. तुम्ही सत्याचं आचरण तर करून बघा. तुम्हाला या जगामध्ये कोणत्याही गोष्टीचा अभाव राहणार नाही असं मी म्हणत नाही, स्वामी विवेकानंद म्हणतात. बघा ते काय म्हणतात, माणूसच तर पैसा निर्माण करतो ना. पैशांनी माणसे निर्माण झाल्याचे का कधी कोणी ऐकले आहेस? तू जर आपले मन आणि मुख एक करू शकशील, बोलल्यासारखे वागू शकशील तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहत येईल. हे स्वामीजी त्यांच्या शिष्याला सांगतात, शरदचंद्र चक्रवर्तीला सांगतात की मनुष्यच पैसा बनवतो, पैशामुळे काही मनुष्य बनत नाही. तू जर मन आणि मुख एक करू शकला, जसा बोलला तसा वागू शकला तर पैसा तुझ्या पायाशी लोळण घेईल. म्हणजे पैसा पाण्याच्या पुरासारखा वाहू लागेल. म्हणजे तुला पैशाचा कधीही जीवनामध्ये अभाव राहणार नाही. बघा, हे स्वामीजींनी सांगितलेलं आहे. जो सत्याचं आचरण करतो त्याला कोणत्याच गोष्टीचा अभाव राहत नाही. पण आपल्याला सत्याचं आचरण करण्याची हिंमत नसते.
आपण छोट्याशा प्रलोभनासाठी कॉम्प्रोमाइज करतो, खोटं बोलतो, तडजोड करतो आणि काय छोटीशी गोष्ट आपण मिळवतो. पण सत्याचं आचरण करा, तुम्हाला जगामध्ये कोणत्याही गोष्टीचा अभाव राहणार नाही. तुम्ही सत्य संकल्प व्हाल, तुम्ही जसा संकल्प कराल ते खरं होईल, एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. तुम्ही कुणाला आशीर्वाद दिला तरी तो खरा होईल. तुम्ही जर पैशाची कामना केली तर ती कामना तुमची पूर्ण होईल. पण स्वार्थासाठी नाही, इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही करायला पाहिजे. तर इथे म्हटलं आहे की सत्य हाची देव, ठेवा ऐसा भाव, दूर होतील अभाव शंका नसे. माणूसच तर पैसा निर्माण करतो ना. पैशांनी माणसे निर्माण झाल्याचे का कधी कुठे ऐकले आहेस? तू जर आपले मन आणि मुख एक करू शकशील, बोलल्यासारखे वागू शकशील, तर पैसा तुझ्या पायाशी पाण्यासारखा वाहतील. हे स्वामीजींचे शब्द आहे. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. तुकाराम महाराज म्हणतात, जो जसा बोलतो त्याप्रमाणे वागतो, त्याच्या चरणाला मी वंदन करतो. सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. म्हणजे सत्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे, पण आपण सत्याची पर्वा करत नाही. आपल्याला वाटते की या कलियुगामध्ये सत्याचं आचरण करणं शक्य नाही. का शक्य नाही? करून तर बघा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण हे एक सनातन मूल्य आहे. तुम्ही आचरण केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून हा तिसरा गुण आपल्या अंगी बांधवला पाहिजे. या जगात जर आपल्याला चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल तर ही तिसरी गोष्ट आहे की सत्याचं आचरण केलं पाहिजे. पहिली आपण बघितली की मनामध्ये आपण संतुष्ट पाहिजे, मनामध्ये संतोष पाहिजे. दुसरं म्हणजे बाहेरच्या गोष्टीवर आनंदासाठी विसंबून राहायचे नाही. तो आनंद आपल्या आतमध्ये शोधला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो आनंद प्राप्त करण्यासाठी सत्याचं आचरण केलं पाहिजे. नका करू निंदा कुण्याही जीवाची, तरच लाभे चित्ती सुख शांती. म्हणजे आपल्याला जर सुख आणि शांती पाहिजे असेल तर इतरांची निंदा करू नका. आपल्यामध्ये दोषदृष्टी ही कायमची बसलेली आहे. आपल्याला लोकांचे दोषच दिसतात, त्यांच्या चांगल्या गोष्टी कधी दिसत नाही. दोष प्रत्येकामध्ये असणारच आहे. शेवटी मनुष्य आहे, तो काही परिपूर्ण नाही, त्याच्यामध्ये अपूर्णता आहे, तो चुका करतो. पण तुम्ही इतरांच्या चुका बघून तुम्हाला काय फायदा होतो? म्हणून कुणाचीही निंदा करू नका, कारण तो भगवंत सगळ्यामध्ये विराजमान आहे. मनुष्याची निंदा करणं म्हणजे भगवंताचीच निंदा करणं होय. हे आपण कायमचं लक्षात ठेवलं पाहिजे. तो परमेश्वर तुमच्यामध्ये आहे आणि इतरांमध्ये नाही का? तो सगळ्यांमध्ये आहे. कुणाकुणामध्ये प्रकाश जास्त असतो, कुणामध्ये प्रकाश कमी असतो. ज्याच्यामध्ये प्रकाश कमी असतो तो वाईट कर्म करतो, पण त्याच्यामध्ये पण तो पवित्र आत्मा आहेच ना, नित्यशुद्ध आत्मा आहेच ना. म्हणून कुणाचीही निंदा करू नये असं आपल्या सगळ्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. कुणाचीही निंदा करू नका. पण माताजी पण म्हणतात, डू नॉट फाइंड फॉल्ट विथ अदर्स, रॅदर सी युअर ओन फॉल्ट्स. म्हणजे आपल्यामध्ये कितीतरी अवगुण आहे, आपल्यामध्ये कितीतरी वाईट गोष्टी आहे, आपण त्या गोष्टी कधी बघत नाही. इतरांमध्ये दोष आपल्याला सहज दिसतात, पण आपल्यामध्ये दोष नाही का? जेव्हा आपण एक बोट इतरांकडे दाखवतो तेव्हा ही 3 बोटं आपल्याकडे असतात. म्हणजे आपल्यामध्ये पण दोष आहे. मग आपल्यामधले दोष बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्हाला दोषच बघायचे असेल, स्वतःचे दोष बघा आणि ते दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करा. ते तुम्हाला शक्य आहे. तुम्ही इतरांना बदलू शकत नाही. नुसतं निंदा केल्याने काही मनुष्य बदलत नाही. पण तुमच्यामध्ये दोष असेल, कोणी तुमची निंदा करत असेल, निंदकाचे घर असावे शेजारी. तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचं घर शेजारीच पाहिजे, कारण तो तुमचे दोष दाखवतो
आणि तुम्ही त्याचा राग करू नका, त्याच्याशी दुश्मनी करू नका. तो तुमच्यावर उपकार करत आहे, तुम्हाला दाखवून देत आहे तुमच्यामध्ये काय कमतरता आहे. ते सकारात्मक घ्या आणि स्वतःमधल्या दुर्बलता दूर करण्याचा प्रयत्न करा. जर त्या गोष्टी खऱ्या असेल तर मग तुम्ही त्या गोष्टी तुमच्यामध्ये आहे, वाईट गोष्टी आहे हे मान्य करा ना आणि त्या गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करा. हे आपण कधीच करत नाही. आपल्याला आपले दोष कधीच दिसत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यामधलं कुसळ आपल्याला दिसते, पण आपल्या डोळ्यामधलं मुसळ आपल्याला दिसत नाही. असंच आहे की दुसऱ्यामध्ये थोडा दोष असेल तर दिसतो, पण आपल्यामध्ये कितीतरी दोष आहे ते मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक, निंदक वादक नरका जाती. तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांचा मी धिक्कार करतो. तुका म्हणे धिग ऐसे झाले लोक, जे लोक असे निंदक आहेत, निंदक वादक, नुसता वाद घालतात आणि लोकांची निंदा करतात, अशा लोकांचा मी धिक्कार करतो, कारण ते शेवटी नरकात जातात. निंदक वादक नरका जाती. आपल्याला काय नरकात जायचं आहे का? आपलं नरकात जायचं नाही ना. मग कशाला कोणाची निंदा करायची आणि कोणाशी उगीच वाद घालायचा. पण ही सवय आपल्यामध्ये असते आणि ही सवय आपण दूर केली पाहिजे. म्हणजे हा चौथा गुण आपण बघितला की कुणाचीही निंदा करू नये. जर दोष बघायचे असेल आपले दोष बघितले पाहिजे आणि आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. इतरांची निंदा करून काही उपयोग नाही, कारण तुम्ही इतरांना बदलू शकत नाही. म्हणून स्वतः तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला सुखशांतीने या जगामध्ये राहायचे असेल तर. सत्संगासारिखे नसे अन्य काही, देती याची ग्वाही संतजन. आणि पाचवी गोष्ट म्हणजे काय आहे की आपण नेहमी सत्संग केला पाहिजे, नेहमी साधुसंग केला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करून घेण्यासाठी सत्संग फार महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा साधूच्या संपर्कामध्ये आपण येतो तेव्हा त्या साधूला आपले दोष दिसतात आणि तो आपले दोष स्पष्टपणे आपल्याला दाखवून देतो आणि मग आपण त्यामध्ये सुधारणा करतो. कारण साधूच्या शब्दांवर आपला विश्वास असतो की साधू म्हणतात ते खरं आहे आणि साधूकडे बघितल्यामुळे, त्याचे शब्द ऐकल्यामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा भगवंताविषयी श्रद्धा आणि भक्ती निर्माण होते. साधु संग की महिमा न्यारी, सहज पार होता संसारी. साधु संग से ईश्वर भक्ती और मिले भगवान. साधू संघामुळे ईश्वर भक्ती प्राप्त होते, आपल्यामध्ये त्यागाची भावना आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्यामधल्या चुका आपल्याला कळून येतात आणि त्यामुळे आपण आध्यात्मिक जीवनावर चांगल्या प्रकारे प्रवास करू शकतो. तेव्हा सत्संग केला पाहिजे. गृहस्थांसाठी ठाकूरांनी पुन्हा पुन्हा सांगितले आहे की सत्संग करा, साधुसंग करा. एखाद्या वेळा करून चालणार नाही, नियमित केला पाहिजे. कारण संसाराचा रोग लागलेलाच आहे, संसाराचा रोग काही जाणारा नाही. म्हणून सतत निरंतर सत्संग साधुसंग केला पाहिजे. त्यामुळे आपल्या मनावर संस्कार पडतात. साधू भगवंताविषयी आपल्याला सांगत असतो, भगवंताची भक्ती कशी वाढावी हे सांगत असतो. पण आपण साधूकडे गेल्यानंतर शांत बसून साधूचं ऐकलं पाहिजे. आपण आपल्या संसाराच्या गोष्टी सांगत बसलो तर साधुसंगाचा काहीही आपल्याला उपयोग होणार नाही. बरेचदा आपण साधूंचं ऐकत नाही आणि आपल्या संसारातले दुःखच सांगत बसतो. त्यामुळे आपल्याला साधुसंगाचा काहीच फायदा होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण साधूकडे जात आहोत, साधूच्या गोष्टी ऐकायला जात आहोत, सत्संग करायला जात आहोत, तेव्हा आपण चूप राहिलं पाहिजे. आपण आपली बढाई मारू नये, आपलं ज्ञान दाखवू नये, आपले दुःखही सांगू नये. तर शांत बसून साधू जे सांगतील ते ऐकून घ्यावं आणि विचारायचंच जर असेल
तर आध्यात्मिक बाबींबद्दलच प्रश्न विचारावे. उगीच संसाराचा पाल्हाळा सांगू नये. त्यामुळे हा एक गुणसुद्धा आपल्या अंगी पाहिजे जगामध्ये चांगल्या प्रकारे राहण्यासाठी. नंतर स्वाध्याय करावे नित्यनियमित, उच्च विचारात ठेवा मन. म्हणजे इथे नेहमी आपण तर जपध्यान करू शकत नाही, नेहमी साधना पण करू शकत नाही, नेहमी सत्कर्म पण करू शकत नाही, नेहमी साधुसंग पण मिळत नाही. म्हणजे साधुसंग काही एवढा सोपा नाही आहे, फार दुर्मिळ आहे. शंकराचार्य म्हणतात, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय या 3 गोष्टी दुर्मिळ आहे. म्हणजे महापुरुषांचा संग काही नेहमीच मिळत नाही. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? आपण स्वाध्याय केला पाहिजे. म्हणजे चांगल्या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. जसं श्री रामकृष्ण वचनामृत आहे, विवेकानंदांचं साहित्य आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, तुकारामाची गाथा आहे, असे भगवद्गीता आहे, उपनिषद आहे, असे कितीतरी ग्रंथ आपल्याकडे आहे. जेव्हा आपल्याला वेळ मिळाला तेव्हा ही पुस्तकं आपण वाचली पाहिजे, मन लावून वाचली पाहिजे. कारण यामुळे आपल्या एक विचाराची पातळी उंचावते. मनाचा स्वभाव आहे की ते मन खाली जातं. मनाला एका विशिष्ट पातळीवर ठेवावं लागतं. खाली जाणं मनाचा स्वभावच आहे. विषयांकडे धावणं मनाचा स्वभावच आहे. या जगांच्या प्रलोभामध्ये पडणं मनाचा तो स्वभावच आहे. पण जर आपल्याला मनाला इकडे जाऊ द्यायचं नसेल, संसाराकडे जाऊ द्यायचं नसेल, त्याला भगवंताकडे वळवायचं असेल, तर स्वाध्याय केल्यामुळे आपल्या विचारांची पातळी उंचावते. म्हणून शास्त्र म्हणतात, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय आणि प्रवचन तुम्ही याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुम्ही वाचलेलं असेल, पण तुम्ही वाचलेलं इतरांना पण सांगण्याचा प्रयत्न करा. ज्यांना काहीही माहिती नाही त्यांना काही पुस्तकं द्या, त्यांना पुस्तकं वाचू द्या. भगवान श्रीरामकृष्णांच्या गोष्टी सांगा. म्हणजे फक्त आपण स्वतःसाठीच वाचायचं नाही, तर त्याचा उपयोग समाजाला पण झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही अध्ययन करा, पुस्तकं वाचा आणि इतरांना ती पुस्तकं द्या. त्यांना पण काही 4 चांगल्या गोष्टी सांगा. त्यामुळे त्यांचं पण कल्याण होईल आणि तुमचं पण कल्याण होईल. म्हणून स्वाध्यायसुद्धा आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा गुण आहे. आपण नेहमी स्वाध्याय केला पाहिजे. जेव्हा आपण साधना करू शकत नाही, जेव्हा सत्संग करू शकत नाही, जेव्हा सत्कर्म करू शकत नाही, तेव्हा आपल्याला मग उपाय काय आहे? चांगली पुस्तकं. म्हणजे पुस्तकं हे आपले चांगले मित्र आहे. बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स. बाहेर जाऊन लोकांशी गप्पा मारण्यापेक्षा, अड्डा मारण्यापेक्षा, संसाराविषयी उगीच चिंता करण्यापेक्षा जर अशी पुस्तकं घरी ठेवली आणि मधून वाचत राहिलो तर आपल्याला फायदा होईल आणि घरच्या लोकांना पण फायदा होईल. ते पण कधी अशी पुस्तकं वाचतील. किंवा तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी कुटुंबातल्या सगळ्या लोकांना एकत्र बसवा आणि वचनामृत वाचून दाखवा. म्हणजे तुम्हाला पण फायदा होईल आणि तुमच्या घरच्या लोकांना पण काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळेल. पूर्वी ही प्रथा होती, पण आजकाल आपण बघतो की लोक कधी वाचत नाही. झोपण्यापूर्वी चांगले विचार घेऊन आपण झोपलो पाहिजे. तर चांगले पुस्तकं वाचून, चांगले विचार ऐकून जर झोपी गेलो तर ते विचार आपल्या मनामध्ये घोळत राहतात आणि त्यामुळे आपल्याला वाईट स्वप्न पण पडत नाही. तेव्हा स्वाध्यायाचं जीवनामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे बघा. तेव्हा स्वाध्यायसुद्धा आपण दररोज केला पाहिजे. म्हणजे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे की जीवनामध्ये आचरण करणं फार आवश्यक आहे आणि तेवढं काही कठीण नाही आहे. तुम्हाला काही घरदार सोडून हिमालयात जाऊन तपस्या करायची नाही आहे. घरी राहूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. इंद्रिय मनाला करा तुम्ही वश, जीवनात यश मिळविण्या. आपल्याला जीवनामध्ये कधी अपयश येतं आणि अपयशाचं कारण जर आपण शोधलं
तर ते कारण काय आहे? आपलं मन एकाग्र नाही. आपलं मन चंचल असल्यामुळे आपल्याला यश येत नाही. तुम्हाला जीवनामध्ये यश पाहिजे असेल तर कोणतीही गोष्ट करताना मनाला संपूर्णपणे त्यावर फोकस केलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला यश मिळणं शक्य नाही. आपल्याकडे मन हेच एकमात्र साधन आहे आणि या मनाला चंचल कोण करतं? इंद्रिय. ते इंद्रिय सतत मनाला विषयाकडे ओढत घेऊन जाते. आपण चांगली पुस्तकं वाचतो आणि मन मनामध्ये या संसाराचं चिंतन करत असते. मग ते पुस्तक वाचून उपयोग काय? त्यामधलं काहीच कळणार नाही, कारण तिथे मन नाहीच आहे. कोणतीही गोष्ट करताना मनाची एकाग्रता आवश्यक आहे. तुम्हाला जीवनामध्ये यश पाहिजे असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असो की भौतिक क्षेत्रामध्ये असो, मन हेच एकमात्र साधन आपल्याकडे आहे. तेव्हा मनाला आणि इंद्रियांना एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. ही सगळ्यात मोठी साधना आहे. तुम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये यश पाहिजे असेल तर मन आणि इंद्रियावर कंट्रोल केलाच पाहिजे. त्याशिवाय काहीही जीवनामध्ये साध्य होणार नाही. मन एकाग्र नसल्यामुळेच ह्या सगळ्या समस्या होतात. तेव्हा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. इंद्रिय मनाला करा तुम्ही वश, जीवनात यश मिळविण्या. आणि स्वस्थ मनासाठी करा उपकार, हाची मार्ग थोर कलियुगी. तुम्हाला जर तुमचं मन स्वस्थ ठेवायचं असेल, तुमचं मन सुदृढ करायचं असेल, तुमचं मन पवित्र करायचं असेल तर दुसरा एक उपाय सांगितला आहे की लोकांवर उपकार करा. जे गरीब आहे, ज्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, त्यांना तुम्ही मदत करा. कारण कलियुगामध्ये हा एकमात्र उपाय सांगितलेला आहे की आपण सगळं वाचलं, सगळं अध्ययन केलं, पण काहीच केलं नाही. आता सगळ्यामध्ये जर भगवंत आहे तर मग त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून पाषाण हृदयी होऊ नका. हृदयामध्ये करुणा असू द्या आणि लोकांना मदत करा, लोकांवर उपकार करा. तेच खरं पुण्य आहे. कलियुगामध्ये ही महत्त्वाची साधना आहे. एकदा एक तरुण मुलगा स्वामीजींकडे आला. की स्वामीजी, मी अनेक कोर्सेस अटेंड केले, मी विपश्यना केली, मी सगळं केलं, पण अजूनही माझं मन चंचलच आहे. माझं मन काही केल्यास स्थिर होत नाही. मी काय करू? मी आपल्या घराचे सगळे खिडक्या दरवाजे बंद करून तासनतास ध्यान करत बसतो आणि तरीसुद्धा मला शांती मिळत नाही. तरी माझं मन अस्वस्थच आहे. तुम्ही मला काहीतरी मार्ग दाखवा. तेव्हा स्वामीजी म्हणाले की मित्रा, तू जे करतो आहेस ते चुकीचं आहे. कारण नुसतं ध्यान केल्यामुळे शांती मिळत नाही. ध्यान करण्यासाठी पहिले मनाला तयार करावं लागतं, मनाची मशागत करावी लागते. तू मनाची मशागत न करता ध्यान करतो, उपयोग काय आहे? तुम्ही राखेमध्ये किती घी ओतलं तरी उपयोग काय आहे? तिथे अग्नीच नाही आहे. अग्नी असेल तर ते घी तुम्ही टाकू शकता तिथे, पण अग्नी विझून गेलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर तूप टाकता, उपयोग काय आहे? म्हणून तू काय कर, पहिले तुझ्या घराचे सगळे दरवाजे खिडक्या उघडून दे आणि जरा बाहेर जाऊन बघ. किती गरीब लोक आहे की ज्यांना तुझ्या मदतीची गरज आहे, आणि तू जाऊन त्या लोकांची सेवा कर. आणि मी तुला 100% गॅरंटी देतो की तुला मनाची स्वस्थता आणि शांती मिळेल. हे करून बघ ना तू. ध्यान करणं सोडून दे. पहिले दरवाजी खिडक्या उघडून बघ, लोकांचं दारिद्र्य बघ, लोकांची गरिबी बघ आणि जाऊन त्यांना मदतीचा हात दे. तुला नक्की शांती मिळेल. बघा, स्वामीजींनी हे सांगितलं ते खरं आहे, ते आवश्यक आहे, तो प्रॅक्टिकल मार्ग आहे. प्रत्येकाला ध्यान करून ईश्वरलाभ करून घ्यायचा आहे, पण मनामध्ये एवढ्या कामना वासना आहे, मन एवढं अशुद्ध आहे, त्यामध्ये विकार आहे, काम क्रोध लोभ सगळं आहे, आणि अशा मनाद्वारे त्यांना ध्यान करून भगवानलाभ करून घ्यायचं आहे. शक्य आहे का? पहिले मनाला पवित्र करण्यासाठी लोकांची सेवा तर करा. तुमचं हृदय तर विस्तारित होऊ द्या. तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये ती करुणा दया येऊ द्या.
हळूहळू तुमचं मन जेव्हा शुद्ध होईल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शक्य होईल. तुम्ही कितीही ध्यान करण्याचा प्रयत्न केला तरी मन ध्यानामध्ये लागणारच नाही, कारण ते मन अपवित्र आहे. म्हणून स्वामीजींनी पहिले कर्मयोग करायला सांगितलं आहे. हे कर्मयोग करून मन शुद्ध करा, मग तुम्ही ध्यानधारणा सगळं काही करा. म्हणून स्वस्थ मनासाठी करा उपकार, हाची मार्ग थोर कलियुगी. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. कसे राहावे जगात, नित्य समाधान हेची खरे धन, सुखाचे साधन जीवनात. आनंदाची खान वसते अंतरी, विश्वास यावरी असू द्यावा. सत्य हाची देव ठेवा ऐसा भाव, दूर होतील अभाव शंका नसे. नका करू निंदा कुण्याही जीवाची, तरच लाभे चित्ती सुख शांती. सत्संगा सारिखे नसे अन्य काही, देती याची ग्वाही संतजन. स्वाध्याय करारे नित्य नियमित, उच्च विचारात ठेवा मना. इंद्रिय मनाला करा तुम्ही वश, जीवनात यश मिळविण्या. स्वस्थ मनासाठी करा उपकार, हाची मार्ग थोर कलियुगी. तर ह्या कवितेमध्ये आपण जे काही 7-8 पॉईंट बघितलेले आहे, एवढे जरी आपण जीवनामध्ये आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरी पुरेसा आहे. आपल्याला सगळे ग्रंथ वाचायची गरज नाही. ह्या गोष्टी फक्त वाचायच्या नाही तर आचरणामध्ये आणायच्या आहे. आपलं संपूर्ण जीवन बदलून जाईल. आणि ह्या जगात कसं राहावं आणि या जगात राहून कशी सुखशांती प्राप्त करावी याचं हे सूत्र आहे. तेव्हा ही सूत्र आपल्याला लक्षात ठेवून त्याप्रकारे जीवन जगायचं आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.